नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। आजच्याच भागामध्ये जीवाचं सत्य सर्वांसमोर येणार आहे। आनंद निवाससाठी त्याने जागा आणि दागिने विकले आहेत हे विक्रम आणि नंदिनी आणि घरच्यांना माहीत होणार आहे। तर आता हे सगळे जीवाशी कसे वागतात तेच आपण पाहणार आहोत। चला तर रिव्ह्यूला सुरुवात करूया। आता इथे जीवा आणि पार्थ जिन्यावरती बसलेले असतात। आता पार्थला जीवा थोडा शांतच वाटतो, म्हणून पार्थ जीवाला विचारतो, जीवा तुला काही टेन्शन आहे का रे? तर जीवा नाही असं मानेने म्हणतो। त्यावेळेला पार्थ म्हणतो, तुला काही टेन्शन असेल तर ते मला तू आत्ताच सांग, नाहीतर काय होतं त्या गोष्टी आपण मनात ठेवतो आणि घरामध्ये मोठं वादळ येतं। आता पार्थ त्याच्या मित्राविषयी सांगायला सुरू करतो। जीवा तुला तो कार्तिक माहित आहे का? तो रे माझ्या ऑफिस मधला। त्यावेळेला जीवा म्हणतो, हा तो अकाउंट डिपार्टमेंटला आहे तो। आता पार्थ म्हणतो, त्याच्या वडिलांना खूपच बरं नव्हतं म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते। त्यावेळेला जीवा म्हणतो, अरे बापरे, त्यांना आता बरं वाटत आहे का? त्यावेळेला पार्थ म्हणतो, आता त्यांना बरं वाटत आहे, ते ठीक आहेत, पण त्यांना आता जगायची इच्छाच नाही। आता पार्थ म्हणतो, अरे त्याचे बाबा बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं आणि त्यांना खर्च भरपूर आला आणि त्या खर्चासाठीच त्याने बाबांनी दिलेली गिफ्ट केलेली कार विकली। आता जीवा म्हणतो, काय त्याने त्याची कार विकली? त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो विकली त्याने, आणि त्याने असं करायला नको होतं। त्यावेळेला जीवा म्हणतो, अरे त्याचं सुद्धा काहीतरी नाईलाजच झाला असेल ना, त्याचाही ती कार विकताना जीव तुटलाच असेल ना। त्यावेळेला पार्थ म्हणतो, अरे आपल्या माणसांनी दिलेली वस्तू कधीही विकू नये। आता जीवा म्हणतो, पण कधी कधी आपल्या आनंदासाठी आपल्या आठवणी विकाव्या लागतात। त्यावेळेला पार्थ म्हणतो, आपल्या आठवणी विकून मिळवलेला आनंद फार काळ टिकत नाही जीवा। आता पार्थ म्हणतो, तो माझ्या अगदी जवळचा मित्र आहे, अगदी माझ्या भावासारखा आहे, त्याने माझ्याशी ही गोष्ट शेअर करायला हवी होती। म्हणजे अगदी तू कसा माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतोस तसा तो देखील करतो, पण आता नाही केली त्याने। आता जीवा म्हणतो, कधी कधी सगळ्या गोष्टी शेअर केल्याने आपला माणूस दुखावला जाऊ शकतो। त्यावेळेला पार्थ म्हणतो, हा मग आपला माणूस दुखावेल अशा गोष्टी करूच नये ना, कारण लपवलेली न सांगितलेली गोष्ट ज्या दिवशी समोर येईल त्या दिवशी त्रास होणार नाही का? आता पार्थ म्हणतो, त्याने अगदी काहीही विकलं असतं तरी चाललं असतं, पण त्याने ती गाडी विकायला नको पाहिजे होती। आता जेव्हा जेव्हा त्याचे बाबा लाल गाडी पाहतील तेव्हा तेव्हा त्यांना असं वाटेल की त्यांचा मुलगा त्यांचा आशीर्वादच विकून आला आहे। आता पार्थ जीवाला म्हणतो, पण जीवा तुझ्यावर जर अशी काही विकण्याची वेळ आली तर मला नक्की सांग ह। त्यावेळेला जीवा मानेनेच हो असं करतो। आता तेवढ्यातच मानिनी, अरे जीवा, अरे पार्थ इथे काय करताय तुम्ही, असं म्हणत येते। आता पार्थ म्हणतो, अगं आई आम्ही गप्पा मारत आहे। त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे ही काही वेळ आहे का गप्पा मारायची? सकाळी आजीचा वाढदिवस आहे आणि भरपूर तयारी करायची आहे। आता तुम्ही रात्रभर गप्पा मारत बसाल आणि सकाळ लोळत पडाल, त्यामुळे उठा, लवकर झोपायला जा, म्हणजे उद्या सकाळ मला मदत करायला लवकर उठशीला। आता मानिनी पार्थला सुद्धा उठवून झोपायला घालवते आणि जीवाला सुद्धा उठ रे तू पण जा असं म्हणते। आणि तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की आजीचा आरती का पूजण्यासाठी काढलाच नाही। आता ती असं म्हणत तेथून निघून जाते। आता हे ऐकतो जीवा आणि जीवाला पुन्हा खूप टेन्शन येतं। आता दुसऱ्या दिवशी मानिनी किचनमध्ये दूध आटवत असते बासुंदी बनवण्यासाठी। तेवढ्यातच नंदिनी आणि काव्या तेथे येतात। आता काव्या म्हणते, किती छान, या बासुंदीचा घमघमाट सगळ्या घरभर पसरला आहे, आणि काकू तुम्ही आजीच्या वाढदिवसा दिवशी बासुंदीचा बेत केला, एक नंबरच। आता मानिनी म्हणते, अगं त्यांना बासुंदी खूपच आवडायची। आता मानिनी म्हणते, त्या ज्या पद्धतीने बासुंदी बनवायच्या ना, म्हणजे कमालच बनवायच्या, म्हणजे त्या एक प्रकारच्या सुगरणच होत्या। आता नंदिनी म्हणते, आई जीवा सुद्धा खूपच बासुंदी छान बनवत असतील ना? मग मानिनी म्हणते, हो बनवतो ना, म्हणजे जीवाच्या कुकिंगवर तुझा विश्वास बसला आहे तर। आता मानिनी नंदिनीची थोडी गंमत करतच म्हणते, जीवाने केलेला फराळ तुला खूपच आवडला असेल ना? त्याला नंदिनी हो असं म्हणते। आता मानिनी म्हणते, खरं तर मी बासुंदी त्यालाच करायला सांगणार होते आणि मी रूममध्ये देखील आले होते, पण तो आंघोळीला गेला होता। आता तो कधी आंघोळ करणार, कधी आवरणार, मग खाली येणार, तोपर्यंत खूपच उशीर होईल। तोपर्यंत मी दूध आटवायला ठेवलं, म्हणजे आपल्याला हे गार करायला सुद्धा ठेवायला हवं ना। आता नंदिनी म्हणते, हो ते तर आहेच, पण आई तुम्हाला सांगू का, आज आजींच्या वाढदिवसानिमित्त घरात एवढं छान वातावरण आहे की काही बोलूच नका।
आता मानिनी म्हणते हो ग नंदिनी खरं आहे, आणि त्या ज्या वेळेला होत्या ना त्यावेळेला सगळ्या घरातून चैतन्य पसरलेलं असायचं आणि त्यांना तुम्हा दोघींना भेटायला सुद्धा खूप आवडलं असतं बघ. आता मानिनी काव्याला दूध हलवत हलवतच म्हणते काव्या ती बदाम तेवढी दे ग. त्यावेळेला काव्या ती बदाम घेते आणि त्या बासुंदीमध्ये टाकते. त्यावेळेला आता काव्या म्हणते काकू अशी लहान सहान कामं सांगू नका हो, जरा मोठं काम सांगा, म्हणजे आम्हाला स्थिर बसून असं काम मोठं करायचं आहे. आता मानिनी म्हणते बरं ठीक आहे सांगते तुम्हाला, मग तुम्ही बाहेर जावा, सगळं मी साहित्य आजींचं काढून ठेवलं आहे आणि तुम्ही टेबलवरचं सेटअप सगळं करून घ्या. आता मानिनीने डेकोरेशनचं काम नंदिनी आणि काव्याला दिलेलं असतं. आता काव्या म्हणते काकू तुम्ही काळजीच करू नका, आम्ही एवढं छान डेकोरेशन करतो की स्वर्गातून आजी आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आता ह्या तिघींची गंमत चाललेली असते, या हसत सुद्धा असतात. आता हे पाहतात वसवत्या. आता नंदिनी आणि काव्या ती तयारी करण्यासाठी किचन मधून बाहेर निघून जातात. आता या वसवत्या मात्र स्वतःच्या मनातच म्हणत असतात घ्या घ्या गंमत करून घ्या, हसून घ्या, खिदळून घ्या. आज जीवाचं सत्य तुमच्या समोर आलं ना तर जीवावरची सगळी माया प्रेम या दुधासारखंच आटून जाईल. ज्या वेळेला विक्रम घरी येईल ना त्यावेळेला खूप मोठा राडा होणार आहे आणि या जीवाबरोबर या नंदिनीचा सुद्धा आनंद भरडला जाणार आहे. आता पार्थ त्याच्या रूम मध्ये आवरत असतो आणि काव्या सुद्धा तिथे येते. आता तिच्या हातामध्ये एक साडी असते, ती पाहून पार्थ म्हणतो हे काय नवीन साडी घेतली, ऑनलाईन मागवली वाटतं. तेवढ्यातच काव्या म्हणते काय पार्थ तुम्ही सगळे देशमुख असे कसे बरं, बाबांच्या लक्षात नाही आजीचा वाढदिवस आहे, तुमच्या लक्षात नाही ही साडी कोणाची आहे. आता पार्थ म्हणतो तसं नाही, वाढदिवस आहे हे माझ्या लक्षात होतं पण ही साडी कोणाची आहे ते आठवत. त्यावेळेला काव्या म्हणते ही साडी तुमच्या आजीची आहे, दरवर्षी या साडीची तुम्ही पूजा करता ना. आता पार्थ म्हणतो तुमच्याकडे बघण्याच्या नादामध्ये त्या साडीकडे लक्षच केलं नाही. त्यावेळेला काव्या म्हणते एक मिनिट काहीही बोलताय ना तुम्ही. आता पार्थ म्हणतो म्हणजे इतक्या कमी दिवसात तुम्ही घरातील सगळ्याच गोष्टी माहीत करून घेतल्या की, म्हणजे छान छान. त्यावेळेला काव्या म्हणते थँक्यू. आता काव्या म्हणते कसं आहे ना देशमुख, आपल्या माणसांच्या आवडत्या गोष्टी जतन करून ठेवायला, लक्षात ठेवायला, आठवणीत ठेवायला आवडतं मला. आता काव्या म्हणते पण तुमचं तसं नाहीये. त्यावेळेला पार्थ म्हणतो बरोबर आहे, मी भूतकाळातल्या गोष्टींमध्ये रमत नाही, आता वर्तमान काळामध्ये आता जे माझ्याकडे आहे त्यातच मी आनंदी राहतो आणि त्याचीच मी कदर करतो. आता असं म्हटल्यानंतर काव्याला थोडंसं वेगळं वाटतं, ती पार्थकडे पाहतच राहते. आता पार्थ असं म्हणाल्यानंतर काव्या म्हणते सध्या तर तुम्ही माझी कदर कराल का, म्हणजे या साडीची घडी घालण्यासाठी मला मदत कराल का प्लीज. आता त्या साडीची घडी घालतच काव्या म्हणते ही साडी तर खूपच मोठी आहे. आता पार्थ म्हणतो मी तर नेहमी तुमचीच कदर करत असतो. आता पार्थ काव्याच्याच भाषेत म्हणतो विचारताय कसलं, म्हणा की देशमुख मला साडीची घडी घालायला मदत करा. आता पार्थ म्हणतो साडीचीच घडी नाही तर आपल्या नात्याची सुद्धा घडी मी घालू शकतो. आता पार्थ असं म्हणतच हात पुढे करतो. आता काव्याला वाटतं की पार्थ आपला हातच हातामध्ये मागत आहे म्हणून त्याच्या हातावर आपला हात ठेवते. तर पार्थ म्हणतो कायमस्वरूपी तुमचा हात माझ्या हातामध्ये घ्यायला मला आवडेलच, पण मी आता हात नाही मागत तर साडीची एक कडा मागत आहे घडी घालण्यासाठी. आता पार्थ असं म्हणाल्यानंतर काव्या थोडीशी गडबडते आणि हात बाजूला घेते आणि साडीची एक कडा पार्थच्या हातामध्ये देते. आता हे दोघे मिळून साडीची घडी घालायला सुरुवात करतात आणि छान साडीची घडी घालतात. आता पार्थ म्हणतो काय गंमत आहे ना, मी आजीच्या खूपच जवळ होतो पण जीवा झाला आणि आजीमध्ये माझ्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि आता आज या साडीमुळे आजीच्या साडीमुळे आपण दोघे जवळ आलो आहोत. हा तर आजीचा आशीर्वादच समजायचा ना. त्यावेळेला दोघे एकमेकांकडे पाहायला लागतात. आता एवढ्यातच मानिनी काव्या साडी घेऊन येतेस का ग अशी हाक मारते. काव्या हो हो आले असं म्हणते आणि पार्थच्या हातातून साडीची घडी घेते आणि तेथून निघून जाते. आता इकडे आजींच्या वाढदिवसाची सगळीच तयारी झालेली असते आणि सगळेजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात. आता नंदिनी आजीची काठी तिथे टेबलवर पूजण्यासाठी ठेवते. आता नंदिनी मानिनीला म्हणते आई आजींचा फोटो खूपच छान दिसत आहे ना. त्यावेळेला मानिनी म्हणते अगं हो, अगदी शेवटपर्यंत त्या अशाच छान दिसत होत्या आणि ऍक्टिव्ह सुद्धा होत्या.
आता मानिनी म्हणते त्या नेहमी म्हणायच्या माणसाने नेहमी कसं दिसायला सुद्धा आणि मनाने सुद्धा नेहमी तरुण असावं, म्हणून आपण त्यांचा तरुणपणीचा फोटोच इथे पूजण्यासाठी ठेवला आहे. आता इथे सगळेच खुश असतात, वसुहत्या रम्या सुद्धा असतात, पण जीवा थोडासा नाराज असतो. आता काव्या म्हणते खरंच खूप सुंदर फोटो आहे आजींचा. त्यावेळेला पार्थ म्हणतो नुसता फोटोच नाही, आजी खूपच सुंदर होती. आता पार्थ म्हणतो आई तुला आठवतं का आजीने शेवटच्या काळामध्ये माझ्यासाठी स्वेटर विणायला घेतलं होतं आणि जीवाला ओल्या नारळाच्या करंज्या शिकवल्या होत्या. आता या वसुहत्यांचं आणि रम्याचं मात्र काहीतरी वेगळंच. आता वसुहत्या स्वतःच्या मनातच म्हणत असतात देवा या विक्रमला तेवढं लवकर येऊ दे म्हणजे मिळवलं. आता ही रम्या स्वतःच्या मनात म्हणत असते आज मामा घरी आल्यानंतर खूप धम्माल होणार आहे, खूपच मोठा राडा पाहायला आम्हाला मिळणार आहे. आता एवढ्यातच त्या आशाताई तेथे पानाचा डब्बा घेऊन येतात. ते पाहून मानिनी म्हणते खूपच छान चमकवला आहेस ग तू. त्यावेळेला नंदिनी म्हणते आजींना पान खूप आवडायचं वाटतं आई. आता तो पानाचा डब्बा काव्या तिथे टेबलवर ठेवते. आता पार्थ म्हणतो हो आजीला पान खूप आवडायचं म्हणजे जेवल्यानंतर तिला ते लागायचंच. आता पार्थ काव्याला म्हणतो काव्या आजीला नटायला खूप आवडायचं बरं का. म्हणजे काव्याच्या केसातील गजऱ्याकडे बोट करतच पार्थ म्हणतो आजी भाजी आणायला जाताना सुद्धा असाच गजरा माळायची. आता हे ऐकून सगळेच हसायला लागतात. आता मानिनी म्हणते आणि आजीसाठी गजरा घेऊन जीवा यायचा आणि आजीकडून लाड करून घ्यायचा. आता त्या आशाताई फुलाचा कुंडा आणून जीवाच्या हातात देतात. हे घ्या जीवा दादा असं म्हणून. आता मानिनी म्हणते अरे जीवा घे ती फुलं आणि पुढे तू असं काय, तू तर आजीचा लाडका होतास त्यामुळे तूच ही फुलं आजीच्या फोटोला वाहशील. फक्त आपण विक्रम आले की मग ही पूजा करून घेऊया. आता मानिनी म्हणते कधीचे गेलेत हे बाहेर गेले की लवकर येतच नाहीत. फोन लाव बरं त्यांना, कधी येत आहेत विचार त्यांना. आता काव्या म्हणते अहो काकू शांत व्हा, ट्रॅफिक मध्ये अडकले असतील ते येईपर्यंत आपण बाकीचं सगळं आवरून घेऊ. आता नंदिनी म्हणते तसं तर सगळंच आवरलं आहे, आजींचं फोटो आणला आहे, आजींची काठी आणली आहे, आता तेवढं हार राहिला आहे. हा जीवा आजींचा हार बरं आणला नाहीत तुम्ही. आता नंदिनी जीवाला हाराचं विचारत असते. तेवढ्यातच रम्या पुढे येते आणि म्हणते कोणता हार ग नंदिनी. त्यावेळेला वसुहत्या पुढे येतात आणि म्हणतात अगं रम्या असं काय करतायस, तोच हार ना जो हार मी आईला म्हटलं होतं तुला द्यायला, कारण तू त्याची मोठी नात आहेस, पण तो हार तुला न देता जीवाला दिला होता ना, कारण जीवाच तिचा लाडका होता ना. त्यावेळेला रम्या म्हणते हा हा अच्छा म्हणजे तो हार का, बरं. आता वसुहत्या म्हणतात अरे जीवा तुझ्या बायकोला बरं लक्षात आहे रे हाराचं. आता मानिनी सुद्धा म्हणते जीवा जा पटकन तो हार घेऊन ये. आता मानिनी हार घेऊन ये जा असं म्हटल्यानंतर सुद्धा जीवा जागचा हलतच नाही. म्हटल्यावर मानिनी म्हणते अरे जा घेऊन ये पटकन. त्यावेळेला जीवा हो असं म्हणतो. आता वसुहत्या आणि रम्या मात्र जीवाकडे पाहून गालातल्या गालातच हसायला लागलेले असतात, कारण त्यांना तर आता जीवाचा तमाशा पाहायचा असतो ना. आता जीवा म्हणतो अगं आई सगळंच तर पुजलं आहे, आता हाराची काय गरज आहे. तेवढ्यातच पार्थ म्हणतो अरे काय गरज आहे म्हणजे वर्षातून एकदाच दर्शन होतं त्याचं, जा आण पट करून. आता मानिनी म्हणते अरे जा जीवा आण. त्यावेळेला पार्थ सुद्धा म्हणतो आणि एकदा जा जीवा आण जा. आता असं चाललेलंच असतं. तेवढ्यातच मोठ्या आवाजात विक्रम म्हणतात हार आणण्यासाठी त्याच्याकडे असायला तर हवा ना. आता विक्रम खूपच रागात असतात. आता येऊन जीवासमोर उभे राहतात. आता नंदिनी जीवाकडेला उभे राहते आणि मानिनी विक्रम कडेला उभा राहते. मानिनी विक्रमना म्हणते अहो असं काय बोलत आहात, हार आहे त्याच्याकडे. त्यावेळेला आता विक्रम रागाने जीवाकडे पाहत म्हणतात हो का जीवा हार आहे का तुझ्याकडे. आता जीवा थोडंसं खोटंच बोलत असतो, म्हणजे हो हो असं अडकळत म्हणत असतो. तेवढ्यातच विक्रम खूप जोराने जीवावर ओरडतात आणि म्हणतात अरे तुला लाज वाटत नाही का खोटं बोलायला. आता वसुहत्या म्हणतात अरे विक्रम थोडं हळू ओरड. त्यावेळेला म्हणतात त्या अरे कुठे जाणार आहे हार, तो आहे जीवाजवळ असणार आहे, तो जा जीवा घेऊन ये जा असं म्हणतच असतात. तेवढ्यात विक्रम वसुहत्यांना म्हणतात थोडं तू थांबशील का, तर प्लीज प्लीज असं म्हणतात आणि वसुहत्यांना शांत बसवतात. आता विक्रम जीवावर खूपच चिडलेले असतात. आता ते म्हणतात काय रे बोल बोल आता तोंड उघड तुझं, कुठे आहे हार. आता नंदिनी सुद्धा खूपच घाबरलेली असते. ती म्हणते बाबा तुम्ही असं का बोलत आहात जीवांशी. त्यावेळेला विक्रम म्हणतात कारण तो त्याच लायकीचा आहे. आता मानिनी
नंदिनी विक्रमला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण विक्रम काही ऐकत नाही. ते म्हणतात, ज्या आजीचा तो लाडका होता ना, त्या आजींच्या आठवणीचा सौदा करून आला आहे हा. त्याच्या आजीने दिलेला पिढीचा हार याने विकला आहे. आता हे ऐकून सगळेच असे चांगले आश्चर्यचकितच झालेले असतात. आता विक्रम म्हणतात, त्याच्या आजीने घातलेला पिढीजात हार विकून आला आहे तुझा नवरा. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता नंदिनी म्हणते, बाबा थोडा वेळ थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे ना, आजींचा किती यांच्यावर जीव होता आणि यांचा सुद्धा किती आजींवर जीव आहे. ते किती भरभरून बोलतात ते आजीबद्दल. आजींच्या सगळ्या गोष्टी अगदी जपून ठेवल्या आहेत त्यांनी. आता नंदिनी जीवाकडे पाहतच म्हणते, आणि आजींचा हार विकला म्हणजे? आता म्हणते, जा जीवा, तुम्ही पटकन आजीचा हार घेऊन या खाली. जीवा जा ना प्लीज, बाबांचा गैरसमज झाला आहे, तो हार खाली घेऊन या. आता नंदिनी विक्रमना म्हणते, बाबा 1 मिनिट, सगळं काही क्लिअर होईल. आता नंदिनी पुन्हा जीवाला म्हणते, जा ना तुम्ही, तो हार खाली घेऊन या. तो हार पाहिल्यानंतर बाबांचे समाधान होईल. आता नंदिनी वारंवार, जा जीवा, तो हार घेऊन या, जा ना, जाताय ना, असं म्हणतच असते, पण जीवा काही जागचा हालतच नाही. आता विक्रम म्हणतो, काय रे, काय म्हणत आहे तुझी बायको, जातोयस ना हार आणण्यासाठी? अरे जीवाच्या आकांताने ती सांगत आहे, तुझ्याकडे हार आहे म्हणून घेऊन ये, मग जा ना, घेऊन ये तो हार. आता विक्रम खूपच चिडलेले असतात. अरे जा जा, घेऊन ये हार, असं ओरडूनच म्हणत असतात. तेवढ्यातच आता नंदिनी म्हणते, जीवा हार आहे ना? त्यावेळेला जीवा मात्र खाली मान घालूनच उभा असतो आणि नंदिनीला मानेनेच नाही असं म्हणतो. आता हे ऐकून किंवा हे पाहून तर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. आता जीवाच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. हे पाहून नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा, तुम्ही एकदम शांत व्हा. कुठे आहे हार? काय झालं आहे नेमकं, सांगा मला. जीवा तुम्हाला इथे कोणीही काहीही बोलणार नाही, फक्त तुम्ही सांगा हार कुठे आहे. आता नंदिनी सुद्धा रडायला लागलेली असते. ती म्हणते, जीवा कुठे आहे हार, सांगा ना प्लीज. आता जीवा मात्र एक शब्दही बोलत नसतो, गपचिप खाली मान घालूनच उभा असतो. आता आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहेत. तो म्हणजे वसुहत्या म्हणतात, अगं तुझ्या आनंद निवाससाठीच तो हार विकला ना? त्यावेळेला विक्रम नंदिनीला म्हणत असतात, काय झालं तुझ्या आनंद निवासला? त्यावेळेला जीवा म्हणतो, मी सांगतो, मी एका चुकीच्या कागदावर सही केली, मी चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता. त्यावेळेला मानिनी म्हणते, कुणाबरोबर व्यवहार केला होतास? त्यावेळेला जीवा म्हणतो, मी भास्कर काकांच्या बरोबर व्यवहार केला होता. आता हे पाहून तर जीवाच्या कॉलरला धरूनच विक्रम ते टेबलवर खाली पाडतात आणि ती आजीची काठी उचलून जीवाला मारण्यासाठी धावत असतात. आता पुढील भागाचा रिव्ह्यू खूपच मनोरंजक असणार आहे, त्यामुळे उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.